त्या निष्पाप मुलांचे प्राण वाचावे आणि बाबाजींच्या धमकीमुळे मला खोटं बोलावं लागलं। मीच गुन्हेगार आहे असं जाहीर कबुली द्यावी लागली। खोटी। अहो, मी जर तसं नसतं ना केलं तर मुलांचा जीव धोक्यात आला असतो। नरपशूच्या वेळेस तुम्ही मला जसं समजून घेतलं तसंच यावेळी पण समजून घ्या, एवढीच विनंती आहे। अहो, मी चटकी नाहीये, मी तुमची साधी सरळ सात्विक सखू आहे। अहो, तुमची मान खाली जाईल असं कुठलेही कृत्य मी केलेलं नाहीये। आता तुम्ही मला तुमचा निरोप द्या, तुमचे पाय पुढे कर, मला तुमचा आशीर्वाद हवाय। अगं काय करतेस? सखू 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 कुठेच दिसत नाहीये। म्हणजे हा भास होता। विठुरा, याच्यात तुझी काही चूक नाही। हे सगळं तुझ्यामुळे काहीच वाईट झालेलं नाही। फक्त माझ्या उमाई आपण सांगा की त्यांची सखू भाग्यवान आहे, सवाष्ण वैकुंठाला गेली। सांगशील ना रे विठुरा, सांगा। आणि विठुऱ्या, तू जसं माझ्या पाठीशी कायम उभा राहिलास ना, तसंच माझ्या आवांच्या पण पाठीशी उभा राहा। हो, खूप प्रेमळ आहेत रे, फक्त सध्या ते रागात आहेत म्हणून तसं वागताय। नाहीतर त्यांनी माझी कायम पाठराखणच केली। सासूबाईंच्या विरोधात जाऊन त्यांनी माझी बाजू घेतली। तर माझ्यानंतर तूच त्यांचा जीव लाग, पाठीशी राहा त्यांच्या। नरपशूच्या वेळेस तुम्ही मला जसं समजून घेतलं तसंच यावेळी पण समजून घ्या। सखू, जे झालं ते झालं सखू। तू सगळ्यांच्या समोर मुलांच्या जीवासाठी स्वतःवर आळ घेतलीस ना। मला सगळं कळलंय सखू, तू चिटके नाहीयेस, पण केवळ शंभू बाळ, चिपरी आणि इतर मुलांच्या जीवासाठी सगळे गुन्हे स्वतःच्या अंगावर घेतलेस ना, हो ना? हो, तुम्ही इथे येऊन मला हे सगळं विचारायला असं वाटलं नव्हतं। तुम्हाला बघून मला खूप बरं वाटलं। हो सखू, पण मला आधी सांग, खरं खरं सांग। हे बघ, इथे कोणी नाही, कोणाचं दडपण नाही, आणि आता मुलांची पण सुटका झाली, त्यांच्या जीवाला धोका नाहीये। तेव्हा मला खरं खरं सांग सखू। अहो, ते
कोणाला तसोबर जरी खरं सांगितलंस ना तू तर मग झिपरीला तर संपवलंच, पण खोट्या सकूचं रूप घेऊन तुझ्या नवऱ्याला म्हणजे दिगुशेटला विडागात पाठवे. हाव, मी तिकडे जे काही बोलले ना ते खरंच बोलले. नाही नाही सकू, तुझ्या बोलण्यात जोर नाहीये. तू घाबरलेली आहेस सकू. हे बघ, मला खरं खरं सांग, तू हा माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग. हे बघ सकू, घाबरू नकोस. अगं माझा तुझ्यावर विश्वास आहे ग सकू. हे बघ, मला माहिती आहे तू माझी खोटी शपथ घेऊ शकत नाहीस. सांग मला खरं. विठुरा, क्षमा कर. मी खोटं का बोलतेय तुला माहिती आहे ना. औंचा आणि जिपरेचा जीव वाचवण्यासाठी मला खोटं बोलावं लागतंय. हो, मी तिकडे जे काही बोलले होते ना ते खरंच बोलले होते. हो, तुम्ही तुमच्या बायकोला ओळखत नाहीत का? हे एकदा बघा ना, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. पुन्हा ते षडयंत्र मला संमोहित करतेस. तुझ्यामुळे मी माझ्या रमाईचा अपमान केला, माझ्या यमुनाताईवर हात उचलला, पण आता तुझं हे गारुड माझ्यावर नाही चालणार. खरंच चिटकीणीस तू. वेगवेगळी रूपं घेणारी चिटकी. पण आता मी फसणार नाहीच. मर तू. तुझ्या या डोळ्यांच्या ना गारगोट्या होतील सकू, गारगोट्या. हो, गारगोट्या होतील. मी मगाशी आऊन सगळं सत्य सांगायला गेले होते, तेव्हा तूच मला थांबवलंस ना रे. तेव्हा मला कळलं नाही, पण आता मला उमजलं. मी जर आऊन सगळं सत्य सांगितलं असतं तर त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम, आपले पण राहिलं असतं. मग ते माझ्या मागे कसे राहिले असते, ते दुःखात बुडून गेले असते रे. एकटे पडले असते, उदास बसले असते. त्यांचा ना गैरसमज दूर व्हायलाच नको. मी चिटकीणच आहे असंच त्यांना वाटू दे. माझ्याबद्दल आहोंना घृणा, तिरस्कार जर वाटत राहिला ना तरच ते जगण्याची दुसरी वाट शोधते. विठुऱ्या,
निराशाचं काळोखातून बाहेर पडून आऊंना लख्ख प्रकाश मिळू दे. आऊंच्या मुठभर सुखासाठी मी डोंगरा एवढं दुःख माझ्या पाठीवर ओढवून घ्यायला तयार आहे. विठुऱ्या, त्यांच्या वाटेचे क्लेश आणि भोग पण मलाच दे. त्यांना सुखी ठेव. पण मात्र माझ्या बाबतीतला गैरसमज दूर करू नकोस. मी चेटकीण आहे आणि मी त्यांना फसवलंय असंच त्यांना वाटू दे. एवढी कृपा कर रे विठुऱ्या, माझ्यावर कृपा कर. हो अहो, हे काय सांगते तुम्हाला? खरंच शर्थ झाली या मुलीपुढे. देवा हो, कुठल्या मातीपासून तयार झाली आहे ही सखू? म्हणजे दिगूच्या मनात आपल्याबद्दल काय प्रतिमा असावी? तर घृणेची, तिरस्काराची. आणि का तर त्याशिवाय तो आनंद शोधूच शकणार नाही म्हणून. खरंच कुठली मुलगी असा विचार करते? या वयात काय म्हातारपणी सुद्धा कोणी असा विचार करत नाही. ही अलौकिक आहे हो. हो देवी, सखू अलौकिक आहे कारण ती तुमचीच प्रतिमा आहे. तुम्हाला तुमचंच रूप ओळखता येत नाहीये का? तुम्हीच वसुंधरा, तुम्हीच माती, तुम्हीच भूमी आहात. स्वतःचं काळीत चिरून जगाला अन्नधान्य देणाऱ्या भूमीची म्हणजेच तुमचीच मुलगी आहे ना ती. तुमचीच माया, तुमचीच सहनशक्ती आणि तुमचीच शक्ती तिच्या ठाई असणारच. ज्याचे पाय त्याच्याच गळ्यात अडकवण्यात तुमचा हात कुणीही धरू शकत नाही. पण देवा हो, सखूचा विचार करा. हो, तिच्या समोर साक्षात अनंत वेदना देणारा मृत्यू उभा असतानाही ती फक्त दिगूचा आणि इतरांचाच विचार करते. तिचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही आता तरी काही करणार आहात की नाही? प्रश्न सखूचा नाहीये देवी. जोवर अहंकाराची लंका सोन्याची होत नाही, तोवर रुद्र देखील वानर रूपात शेपटीने लंका जाळत नाही. तुर्तास जोवर नागोजीचा अहंकार टोक गाठतोय, तोवर जे ठरवलंय तेच होईल. लागली से आस आहे रात्रिंदिवस वाट तुझी. सवत, माझी लाडकी सवत शेवटच्या यात्रेला निघालीये ना. निश्चिंत जा हं तू. जरा आधीच गेली असती ना तर परत काही टळलं असतं ग. तू अशी का बोलतेस माणिकताई?
कारण तूच माझ्या आणि माझ्या आहोंमध्ये भिंत होऊन उभी होतीस. अगं मीच काय, तुझ्या असल्यामुळे घरचे गावातले सगळेच दुखी आहे. कारण सगळे म्हणतात ना तशी तू चेटकीणच आहेस. अगदी नवीन योग्य उपाधी मिळाली आहे तुला, चेटकीण. सवत माझी चेटकीण. मला आधीपासूनच माहित होतं ग, पण लोकांना जरा उशीरच कळलं ना. पण जाऊ दे, आता तू चालली आहेस ना, पुन्हा आपली भेट होणार नाही ना, तशी ती परत कधी होऊच नाही. पण काय आहे ना, वैकुंठी अतृप्त जाऊ नकोस. काय हवं ते सांग, सवतीची शेवटची इच्छा पूर्ण करेन ग मी. नाहीतर मेल्यावर परत आमच्याच मानगुटीवर बसशील ना तू. माझ्या कोणाकडूनच काहीच अपेक्षा नाहीयेत. ज्या काही असतील त्या माझ्या विठुरायाकडून, तो त्या नक्की पूर्ण करेल. चालेल ह, ढगात गेल्यावर भेट तुझ्या विठुरायाला. मी ना तुझी ओटी भरायला आली अग, सवाष्ण जाशील ना तू. हे बघ, तुझ्यासाठी लुगडं, चोळी, वेणी, मिष्टान्न सगळं सगळं आणलंय मी. तुझी ओटी तर मी भरूच शकते ना. साखरपुड्यानंतर मी आहोंचीच झालीये ना. तूच एक अडसर होतीस ग, आणि थोड्या वेळात आता तो अडसरही दूर होणार आहे. तुला कुंकू लावते. त्या कुंकूला म्हणजे आहोंना खूप त्रास दिलास ना ग तू. पण आता संपेल त्यांचा वनवास. नाही ग माणिकताई, मी कोणालाच त्रास नाही दिला, तशी माझी वृत्तीच नाहीये. ए, स्वतःचे गोडवे गाणं ना बंद कर आणि इकडे लक्ष दे. सौतीनबाई, तुम्ही मला कुंकू नाही लावणार का? फक्त तुमचा नाही, माझाही अधिकार आहे आता या कुंकुवावर. आता कसं बरोबर झालं. आता मी तुझी ओटी भरते. छे, अगं घे चेटकीने. मी तुझं तोंड गोड करते. गोड होऊन जा, कडवटपणा ना इथेच फेकून जा. इच्छा वासना न ठेवता जा. घे चेटकीने, खा तू. वेणी घालू का तुझ्या आंबाड्यात? नाही नको, त्यापेक्षा ना फुलं उधळते मी तुझ्यावर. तुला मारल्यानंतर तुझं शरीर रानात कोल्ह्या लांग्यांना टाकतील ना, मग मला तुझ्या पार्थिवावर फुलं वाहताच येणार नाही ग. म्हणून इथेच तुझ्यावर फुलं वाहते मी. घे घे दुष्ट चेटकिणी, घे. माणिकताई, नको नको करू, असं नको करू माणिकताई. शंकर काकाला चांगला चोप दिला की नाही, कारण माझा सगळं गुपित त्याला कळलं होतं. माझ्या विरोधात पुरावे गोळा करणाऱ्याला मी असंच नष्ट करते.
शंभू, विणू, भास्कर, गंगीचा कोकरू आणि सगळ्यात शेवटची शिकार म्हणजे शंकर. शंकर जागल्या. जलमभर म्या इठुऱ्या करत राहिले. तुझ्यावर आणि तुझ्या सखूवर विश्वास ठेवला. तर तुझ्या सखीमुळं, त्या सखूमुळं माझ्या संसाराची धुळधाण झाली. अरे पाडावानी धनी माझा मातीचा गोळा झालाय रे त्याचा. ते दिसना झालंय तुला. नाही, आता बास झालं. सखुताईला आणि सखुताईच्या सख्याला म्हणजे तुला आम्ही कधी बी पूजणार नाही. आमच्या मनात, घरात आणि आयुष्यात तुला आता जागा राहणार नाही. धनी, 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 अहो काय झालं? तू मस्ती लागलं नाही ना? अहो मी हाय की इथंच. आधी लागले तर आवाज द्यायचा मला. अहो काय अवस्था झाली हो तुमची. भगवाना झाले मला. गंगे, नोकरी, नोकरी, अगं बघ की काय अवस्था झाली माझ्या धन्याची. नुसतं सकुताई करतात. झोपेतून घाबरून दचकून उठतात ग. खाण्यापिण्याची कसली शुद्ध नाही त्यासनी. मला काय बेउंगन झालंय बघ. त्या चेटकिणीचं नाव कशा पायी घेतात मला काय बी कळना. समद वाटोळ करून गेली. एवढा जीव लावला तिला. गंगे, गावच्या पारापाशी माणसं गोळा होऊ लागली आहे ग. आज दगडाने ठेचून मारणार आहे सकुताईंना. ऐकून मी काटा येतो या. का? धनानं तिनं मारलं तेव्हा तिला काय बी वाटलं नाही. मग आता आपल्याला कशाला काय वाटायला पाहिजे? मी तर म्हणते मारूच दे तिला. भोग म्हणावा आता स्वतःच्या कर्माची फळं. अगं पण काय? आता काय ते चेटकिनीचं मंदिर बांधायला हवं का पूजा करायला हवी त्या हडळीची? तिला ना अशीच शिक्षा व्हायला पाहिजे. डोकरी, तू यांच्याकडे लक्ष दे. मी जरा गावात जाऊन आले. का कोण जाणं, पर मन मानत नाहीये की सकुताई चटकीण आहे. विठ्ठल, 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 विठ्ठल. ए सखू, हे बघ दगड, तुला मारायला. विठ्ठल, हे खाली बघ.